आपल्या राज्याची भूमी सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असून इथलं वैविध्य कला, बोली, संगीत यांचं दर्शन महासंस्कृती महोत्सवातून घडेल असा विश्वास महसूल मंत्री आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महोत्सवाच्या शुभारंभ प्रसंगी व्यक्त केले। यावेळी ते बोलत होते। शासनाने कला संस्कृतीचं दर्शन घडवतानाच स्थानिक कलावंतांना मोठं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे। हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचं आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली। कोकणातून ते पूर्व विदर्भापर्यंत वऱ्हाड, खानदेश, कोकणी, मराठवाडा, मानदेश, पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्र अशा विविध प्रांतांनी महाराष्ट्र जोडला गेला आहे। वराडी, तावडी, झाडीबोली, मालवणी, नागपुरी, आगरी, चंदगडी, कोल्हापुरी, मारवाडी, मराठवाडी अशा विविध बोलीनं या प्रदेशातील मराठी भाषा समृद्ध झाली आहे। ही संतांची भूमी, वीरांची भूमी आहे। अनेक संत महात्मे, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज असे अनेक महापुरुष या मातीत जन्मले। पोवाडा, अभंग, भारूड, लावणी असे अनेक कलाप्रकार इथे बहरले। महाराष्ट्राचा हा सांस्कृतिक समृद्ध वारसा जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं महासांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे, असं प्रतिपादन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं। तर कलावंतांनी एकापेक्षा एक सरस सादरीकरण केलं। पाच दिवसीय सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनी जिल्ह्याचे प्रशासनातले सर्व अधिकारी कर्मचारी व्यासपीठ संधी आपल्याला उपलब्ध झालेली आहे।